वेलकम वेलकम वेलकम. सो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. पहा, आपल्या YouTube चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर. मागलच्या इंट्रोडक्टरी पार्ट जर तुम्ही पाहिला नसेल तर ते तुम्ही पाहून घ्या. त्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण आपल्या चॅनलचं थोडक्यात इंट्रोडक्शन दिले. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर मी तुम्हाला काल इंट्रोडक्शन मध्ये सांगल्याप्रमाणे आपण काय करणार आहोत, आज इयत्ता 11वीचा जो पहिला चॅप्टर आहे युनिट अँड मेजरमेंट, तो आपल्याला आज सुरू करायचा आहे. तर पहा, मग पहा, आपल्याला युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 1 हे चॅप्टर आपल्याला आज स्टार्ट करायचा आहे. हा तुम्हाला बोर्डामध्ये ऍज वेल ऍज MSc CET मध्ये किंवा ऍज वेल ऍज नीट मध्ये आणि JEE मध्ये एकंदरीत सर्व ज्या इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरशी रिलेटेड किंवा इतर कोणत्याही सायन्स फील्डशी रिलेटेड ज्या कोणत्याही तुमच्या एक्झाम्स असतील त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनासाठी हा चॅप्टर अतिशय महत्वाचा आहे. तर पहा, या चॅप्टर मध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचे व्हॉट डू यू मीन बाय मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय, म्हणजे काय मोजमाप म्हणजे काय असते. बघा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंवा दैनंदिन जीवनातील प्रत्येक कामे आपण कशाने करतो, मोजमापाने करतो. यस, मग आपल्याला पाहायचंय की मोजमाप म्हणजे काय असते. बघा, मोजमाप काय असते हे आपल्याला इथं पाहायचंय. मोजमाप, विद्यार्थी मित्रांनो, काय असते मोजमाप ते आपल्याला बघा इथून पाहायचंय. बघा, मोजमाप म्हणजे काय. आपण काय करतो, जर आपल्याला कुठे ड्रेस घ्यायला जायचा असेल तर आपण त्याची लेंथ मोजतो. मग ते कपडा आणला, टेलर जवळ गेलो तो बी लेंथ मोजतो. किंवा आपल्याला सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण बघा दूध घेऊन येतो, 1 लिटर दूध आण, अर्धा लिटर दूध आण, म्हणजे आपण काय करतो, मोजमाप करतो. मग मोजमाप म्हणजे काय, बघा इथं दिलं एक मी एक्झाम्पल दिलाय. काय दिलं इथं, एक ऍपल्स दिलेत आणि दुसरं इथं आपण 1 किलोचं वजन ठेवले. आता काय होणार विद्यार्थी मित्रांनो, ऍपल मीन्स अननोन क्वांटिटी आपल्या सोबत, म्हणजे आपल्याला माहित आहे का किती ऍपल असतील, नाही. मग आपल्याला काय माहित असतंय, 1 किलोचं माप. 1 किलोचं माप आपल्याला ठाऊक असते. मग ते 1 किलोचं माप आपण इथं ठेवणार. इथं ठेवलं 1 किलोचं माप आणि इथं मग आपण सफरचंद ठेवले आणि दोघांची काय करायलो, तुलना. मग मेजरमेंट म्हणजे काय, पहा, मेजरमेंट इज द कंपॅरिझन ऑफ, कशा कशाचं कंपॅरिझन करायचंय, अननोन क्वांटिटी विथ नोन क्वांटिटी. बघा, अननोन क्वांटिटी विथ नोन क्वांटिटी म्हणजे माहित नसलेल्या क्वांटिटीचं कंपॅरिझन करणार माहित असलेल्या क्वांटिटीशी, त्याला काय म्हणतो आपण, मोजमाप असे म्हणतो. दिस इज द मेजरमेंट. यस, बघा मग खाली एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, म्हणजे अशी कोणतीही क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय, राशी. क्वांटिटी म्हणजे काय असते बघा, राशी. एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, अशी कोणतीही राशी जी आपण मोजू शकतो त्याला काय म्हणणार विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, भौतिक राशी. त्याला म्हणतो आपण भौतिक राशी. हा पहा, मग आपण काय म्हणलं, पहिल्यांदा म्हणलं आपण मेजरमेंट, मोजमाप म्हणजे काय. मोजमाप म्हणजे काय असतं, बघा इथं एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे तुमच्यासाठी. म्हणजे काय, द कंपॅरिझन ऑफ. कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना. कशा कशाची, अननोन क्वांटिटी विथ नोन क्वांटिटी. यस, अननोन क्वांटिटीचा नोन क्वांटिटीशी जो कंपॅरिझन केला जातो त्याला काय म्हणणार आपण, मोजमाप असे म्हणतो. यस, बघा आपण हा मोजमाप म्हणजे काय पाहिला. आता त्याच्यानंतर काय पाहायचं आपल्याला, एक सेकंड बघा. ठीक आहे, आता बघा मोजमाप नंतर आपण काय पाहिलं, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड, अशी कोणतीही क्वांटिटी जी आपण काय करू शकतो, मोजू शकतो. त्या क्वांटिटीला काय म्हणणार आपण, फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण, भौतिक राशी असे म्हणणार. इथपर्यंत क्लिअर आहे. पहा मग पुढे बघा नेक्स्ट स्लाइडला. इन दिस स्लाइड काय पाहायचं आपल्याला, नीड फॉर मेजरमेंट. मेजरमेंटची गरज का भासली, काय गरज आहे, काय गरज आहे मला सांगा बरं. खूप गरज आहे मेजरमेंट. कशासाठी,
खूप दैनंदिन जीवनातल्या कोणतीही गोष्ट करायची असेल तर काय करायचं आहे, मेजरमेंट. सकाळी उठल्या उठल्या काय करतो, ब्रश घेतो. ब्रश मध्ये किती कोलगेट घेतो का, पेस्ट नाही, पण किती घेणार, आपल्याला जेवढं लागतं. म्हणजे मोजून घेतो का, मग नाही, पण आपल्याला कळतं की इतकं लागणार आहे, म्हणजे झालं मेजरमेंट. चहा बनवायचा आहे, किती साखर टाकणार का, नाही टाकणार. मग किती दूध घ्यायचं का, नाही, आपण काय करतो, मोजून घेतो. 1 कप दूध घेतो, मग पुन्हा 1 कप पाणी घेतो, मग पुन्हा त्याच्यामध्ये साखर टाकतो, पुन्हा काही पत्ती टाकतो. किती टाकतो का, नाही, मोजून टाकतो. म्हणजे आपल्याजवळ स्पून असतं ना, त्या चमच्यानं आपण चमचा महत्वाचा असतो बघा. ते चमच्यानं आपण काय करतो, टाकतो, बरोबर आहे. आणि काय बनवतो, चहा. म्हणजे मेजरमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स यस इन आवर डेली लाईफ. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मेजरमेंटचा खूप मोठा वाटा आहे. आता बघा इथं काही तुम्हाला काही बघा डायग्राम घेतल्यात मी, जसं की हे किलोग्राम, त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये लिटर मोजणार, मिलीलिटर, लिटर. बघा इथं करंट मेजर इन एम्पियर, त्याच्यानंतर आपण लेंथ मोजतो, हा मेजरिंग टेप आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं स्क्रू गेज आहे, यस दिसायला तुम्हाला. वर्नियर कॅलिपर आहे, आणि इथं बघा प्रेशर मोजण्यासाठी बॅरोमीटर एक दिले. म्हणजे या तिन्ही ह्या ज्या गोष्टी आहेत. तसं स्क्रू गेज आहे, स्क्रू गेजने आपण काय करतो, लहान लहान जो डायमीटर आहे, खूप एरिया छोटा, त्याला मोजतो. मग त्याच्यानंतर वर्नियर कॅलिपरने काय करणार, जो पाईप असतो आपला पाईप, त्या पाईपामधला आतील जे एरिया मोजायचंय तो कसा मोजणार, मग तो मोजतो वर्नियर कॅलिपरने. आणि मग स्क्रू गेजने काय मोजतो, आपलं जो डायमीटर ऑफ आवर हेअर, म्हणजे आपला एका केसाचं डायमीटर, तो कशाने मोजणार, तेवढी लहान वस्तू, मग तो मोजणार आपण स्क्रू गेजने. अशा प्रकारे जो लहान वस्तू असतात त्यांचा डायमीटर, त्यांचा एरिया आपण मोजण्यासाठी ह्या अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असतो. डेली लाईफ मध्ये आपण बघा काही फुटामध्ये मोजतो. यस, या पुढील गोष्टी काही आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. यस, पहा. मग नीड फॉर मेजरमेंटची गरज का भासली हे पाहिजे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते विद्यार्थी मित्रांनो, बघा मेजरमेंटची गरज असते. मग बघा इथे एक डेफिनेशन आहे तुम्हाला तुमच्यासाठी. काय इथं बघा, पहा इथं बघा, फिजिक्स डील विथ व्हेरियस नॅचरल फिनॉमिनॉन. फिनॉमिनॉन म्हणजे काय, घटना. म्हणजे आपण फिजिक्स मध्ये वेगवेगळ्या घटनांचा काय करतो, अभ्यास करतो. बघा फिजिक्सची डेफिनेशन तुम्हाला तर माहितच असेल. फिजिक्स म्हणजे काय असतं, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. सायन्सची एक शाखा आहे, विच डील विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिनॉन. निसर्ग आणि निसर्गातील घटनांचा ज्यामध्ये अभ्यास केला जातो विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय म्हणतो आपण, फिजिक्स, भौतिक शास्त्र असे म्हणतो. आता बघा भौतिक शास्त्र खूप सोपी कन्सेप्ट आहे. फक्त आपण त्याला काय करतो, हार्ड आहे, अवघड आहे, कठीण आहे म्हणून त्याला आपण दुर्लक्ष करत जातो. आणि जितका दुर्लक्ष करणार तितका तो आपल्यासाठी डोक्यावर चढून बसतो आणि अवघडच होत जातो. म्हणून त्याला इझी वेने घ्यायचं, समजून घ्यायचं. म्हणजे जर फिजिक्सला समजला तर फिजिक्स आपल्याला नक्कीच समजेल. बघा फिजिक्स डील विथ व्हेरियस नॅचरल फिनॉमिनॉन. वेगवेगळ्या नॅचरल म्हणजे नैसर्गिक घटनांचा अभ्यास केला जातो, डील करतो तो. ऑल नॅचरल फिनॉमिनॉन ओबे. काय करतात, ज्या सगळ्या नॅचरल फिनॉमिनॉन आहेत, ओबे सम बेसिक लॉज. काही लॉज आहेत, प्रत्येक नॅचरल फिनॉमिनॉनला वेगवेगळा लॉ आहे. इन ऑर्डर टू व्हेरीफाय, त्याला काय करतो आपण, पडताळून पाहतो. व्हेरीफाय मीन्स पडताळून पाहणे. दिस लॉज वी हॅव टू परफॉर्म व्हेरियस एक्सपेरिमेंट. म्हणजे आपण वेगवेगळे काय करतो, प्रयोग करून पाहतो. कशाच्या माध्यमातून, मोजमापाच्या माध्यमातून. इन विच वी हॅव मेक ॲक्युरेट मेजरमेंट. म्हणजे आपल्याला काय भेटावं, व्यवस्थित एक ॲक्युरेट आपल्याला मेजरमेंट भेटावं. मग काय करणार आपण, बघा काही वेळेस आपल्याला जर ॲक्युरेट मेजरमेंट पाहिजे तर आपण बघा या टेपचा वापर करतो. टेपचा वापर करून आपण काय करणार, लेंथ मोजतो, बरोबर आहे का, मनानं घेणार का किती, नाही. आपल्याला काय पाहिजे, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं चहा बनवायचा आहे. आपण काय केलं, एका कपामध्ये दूध भरून घेतलं आणि दुसऱ्या कपा आणखीन दूध टाकून आपल्या जे काही पॉट असेल त्याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्या कपामध्ये काय घेतलं आपण, पाणी घेतलं. म्हणजे 1 कप दूध 1 कप पाणी झाला ना चहा. मग त्याच्यामध्ये मोजून आपण साखर टाकली स्पून आणि काय टाकलं, त्याच्यानंतर पत्ती सुद्धा ऍड केली. म्हणजे काय होतं, मग त्याला आपण हीट देतो आणि चहा बनतो. म्हणजे काय केलं आपण, व्हेरियस एक्सपेरिमेंट, वेगवेगळ्या प्रयोग करण्यासाठी आपण काय करतो, ॲक्युरेट मेजरमेंट घेतो. मग हा ॲक्युरेट मेजरमेंट घेतला तर ॲक्युरेट चहा बनतो.
तशाच प्रकारे आपण फिजिक्स मध्ये वेगवेगळ्या ॲक्युरेट मेजरमेंटचा यूज करत असतो आणि ह्याची गरज आहे आपल्याला ॲक्युरेसी आणण्याची, म्हणून आपल्याला पाहायचंय नीड फॉर मेजरमेंट. का गरज आहे? यासाठी गरज आहे. बघा नंतर thus there is need for making accurate measurement in physics. त्यासाठी आपल्याला फिजिक्स मध्ये ॲक्युरेट मेजरमेंटची गरज असते, म्हणून आपल्याला ह्या पॉइंटचा अभ्यास करायचा आहे. बघा पुढे ह्याच्या इथे बघा आता युनिट बघा. त्या अगोदर सांगतो मी तुम्हाला, जे काही इन्स्ट्रुमेंट असतील बघा, आपल्याला काही आजार झालाय, आपण कुठे गेलो? दवाखान्यामध्ये. गेल्या आपण काय करतो? आपल्या बॉडीचं वेट मेजर करतो. त्याच्यानंतर डॉक्टर येतात. डॉक्टर आल्यानंतर काय म्हणतात बघा, आपलं बघा कोविड मध्ये काय होतं? टेम्परेचर मेजर करायचे बॉडीचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर मेजर करतात. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट ना, म्हणजे जर ते नसेल माहित आपल्याला, जर डॉक्टरला माहित नसेल तर डॉक्टर काय करतो? व्यवस्थित पहिल्यांदा मेजर करून घेतो आणि मेजर केल्याच्या नंतर त्याच्यावर काय करतो? तो व्यवस्थितरित्या त्याच्यावर ट्रीटमेंट केल्या जाते. मग ताप आली आपल्याला काय करणार? थर्मामीटर घेणार. का हात लावून चेक करतो? उलटा हात करून चेक करतो. आपण घरी करतो, पण डॉक्टर करतो का उलटा हात लावून चेक? नाही. काय करतो? थर्मामीटर घेणार. मग पुन्हा थर्मामीटरचे बी प्रकार असतात. डिजिटल आहे, क्लिनिकल आहे, लॅबोरेटरीकल आहे. हेच वेगवेगळे प्रकार तुम्ही नक्कीच शिकला असतात हेच 8वी 9वी 10वी पर्यंत. बघा मग काय करणार? डॉक्टर डिजिटल थर्मामीटर वापरतो आपण, त्याच्यावर डिजिट्स येतात म्हणून त्याला डिजिटल थर्मामीटर म्हणतो. मग ते वापरून डॉक्टर टेम्परेचर चेक करतं. जर जास्त ताप असेल तर इंजेक्शन नाही देत, गोळी देतं. म्हणजे काय झालं? मेजरमेंट मुळे. आणि जर मोजलंच नसतं, उगा इंजेक्शन दिलं असतं, मग काय होतं? काही आपल्या बॉडी सोबत काय होतात? मग बघा इन्फेक्शन वगैरे, काही अशक्तपणा येणे, यस ह्या रिॲक्शन्स होतात. म्हणून काय करणार? आपण ॲक्युरेट मेजरमेंटचा वापर करत असतो. त्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? नीड फॉर मेजरमेंट. बघा वेगवेगळ्या गोष्टीला जितक्या काही गोष्टी आहेत तितक्यांसाठी आपल्याला गरज आहे मेजरमेंट. बघा त्याच्यानंतर आहे डिफाईन युनिट. युनिट म्हणजे काय हो? एकक. काय असते युनिट? म्हणजे हा एकक असतो. मग एककाची गरज का भासते? आपल्याला ते पण माहित पाहिजे. म्हणजे काय असतं? एकक म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी असते. बघा इथं डेफिनेशन आहे तुमच्यासाठी. बघा द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? भौतिक राशी. भौतिक राशीची आपण आताच डेफिनेशन पाहिलं. एनी क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड सांगा फिजिकल क्वांटिटी. मग काय लिहिलं इथं बघा, द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. म्हणजे युनिट म्हणजे काय? ज्याचा स्टँडर्ड म्हणजे काय? सर्वांना जे काय असतं स्टँडर्डनेस असते. मग 1 किलो माप आहे, हा स्टँडर्ड आहे आपल्या सर्वांसाठी. मग आपण काय करतो? आपल्याला 1 किलो लिहिलेलं दिसलं त्या मापावर, आपण म्हणतो हा 1 किलोचा आहे. मग बघा इथं पाहिलं होतं, इथं सांगितलं बघा हे 1 लिटर लिहिलेलं दिसलं, आपण म्हणतो हा 1 लिटरचा आहे. म्हणजे आपण दूधवाल्यापासून दूध घेताना आपल्याला कळते अर्धा लिटरच्या मापानं दूध दिलं एकदा आणि म्हणलं 1 लिटर झालं, असं पॉसिबल आहे का? नाही. मग काय करणार आपण म्हणतो 2 माप द्या. हा आपल्याला माहित असतं ते स्टँडर्ड काय आहे? युनिट आहे. मग काय म्हणलंय? द स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतो आपण? युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. मग बघा तुम्हाला एक एक्झाम्पल दिले सुंदर असं. किलोग्राम इज युनिट ऑफ मास. मासचं युनिट काय असतं? किलोग्राम. मास कशात मोजतो? किलोग्राम मध्ये मोजतो. मास अँड वेट वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मास म्हणजे वस्तुमान, वेट म्हणजे वजन असतं. तुम्ही एक 10वीला शिकलात, बरोबर आहे. 10वीला तुम्हाला इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये ग्रॅव्हिटेशन मध्ये, व्हेरी गुड, ग्रॅव्हिटेशन मध्ये तुम्ही काय केला? मास आणि वेट ह्या गोष्टी शिकलात, बरोबर आहे. कंपॅरिझन आहे तुम्हाला, मास वेट दोघांचं कंपॅरिझन आहे. मग काय बघा, किलोग्राम इज युनिट ऑफ मास म्हणजे वस्तुमान. त्याच्यानंतर मीटर इज युनिट ऑफ लेंथ म्हणजे लांबी कशात मोजणार? मीटर मध्ये मोजतो. आणि वजन कशात मोजतो? किलोग्राम मध्ये मोजतो. अँड टाइम, सेकंड इज अ युनिट ऑफ टाइम. आणि नेहमी आपण टाइम कशात मोजतो? सेकंड मध्ये मोजतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टी म्हणजे लेंथ मेजर इन मीटर, मास मेजर इन किलोग्राम अँड टाइम मेजर इन सेकंड. लक्षात ठेवा. आता बघा नेक्स्ट हेडिंग काय दिली मग? रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. विद्यार्थी मित्रांनो, गुड युनिटची का गरज भासते? म्हणजे गुड युनिट म्हणजे हे काय बॅड होते का? नाही. मग चांगले उत्तम युनिटची गरज भासते, बरोबर आहे. का गरज भासते? बघा पहिली गोष्ट
आपल्याजवळ अगोदर काय होतो, तराजू होता. त्या तराजूला 2 टोपले असायचे, बरोबर आहे. हा, मग तराजू युज करून करून काय होतो, एखाद्या वेळेस इकडे झुकायचा किंवा इकडं मधामध्ये ते काटा असतो. मग ते तराजूला आपण काय करायचं बघा, ते भाजीवाल्यांजवळ वगैरे असायचं. मग काय करतात, ते इकडं काहीतरी ठेवतात, म्हणजे पतीची पुडी वगैरे किंवा काहीतरी पुडी बांधून ठेवतात त्याला, त्या काट्याला व्यवस्थित मधात आणण्यासाठी. आता काय होतं, मग जेव्हा तो काटा बॅलन्स झाला तेव्हा आपण मग इथं 1 किलोचं माप ठेवतो आणि इकडं काही टमाटे मिरच्या वगैरे मोजतो. मग काय झालं, त्याला बॅलन्स केलं. पण काय झालं मग बघा, त्याची अॅक्युरेसी काय झाली हो, चेंज झाली, व्हॅरी झाली. मग तसं होतं. मग नंतर काय झालं बघा, असा काटा आला होता. कसा काटा आला बघा, मी इथं दाखवलं होतं तुम्हाला. बघा हा काटा, यस, हा काटा काय होतं बघा, इथं त्याच्यावर वजन, इथं 1 किलोचं वजन ठेवून ठेवून इथं स्प्रिंग असायची, ती झुकल्या जाते. आणि हा मग काय झाला, हा काटा इथं झुकल्या जातो थोडासा. मग त्याला आपण बॅलन्स करण्यासाठी पुन्हा इथं काहीतरी ठेवतो थोडस, म्हणजे आपण म्हणतो ना पाषाण केलं, हा तसं करतो. मग पुन्हा काय करणार, त्याच्यानंतर आता आपण काय करतो, डिजिटल इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर करतो. आता त्याचं का, म्हणजे तो काय करणार, ॲक्युरेट मेजरमेंट शो करतो. म्हणजे बघा, कालांतराने आपण काय केलं, गुड युनिटची रिक्वायरमेंट भासली. हा, यासाठी रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट आपल्याला पाहायचं. मग पहा रिक्वायरमेंट काय काय आहे गुड युनिट साठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आहे तुम्हाला रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट्स. बघा काय काय रिक्वायरमेंट आहे आपल्याला गुड युनिट साठी. पहा बघा, द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट आर ॲज फॉलोज. खाली दिल्यात, फक्त 4 आहेत, हे लक्षात ठेवायचं. लक्षात म्हणजे काय, पाठ झाल्या पाहिजे. बघा, इट शुड बी इझिली अवेलेबल, म्हणजे ते सहज उपलब्ध झाले पाहिजे. नंबर 2 काय म्हणले, इट शुड बी इनव्हेरिएबल, म्हणजे ते स्थिर पाहिजे. व्हॅरी म्हणजे बदलणे, इनव्हेरिएबल म्हणजे स्थिर, म्हणजे ते बदलले नाही पाहिजे. दॅट इज म्हणजे इट्स मॅग्निट्यूड शुड नॉट चेंज विथ स्पेस अँड टाइम, म्हणजे त्यांचा जो मॅग्निट्यूड परिमाण असतो. मॅग्निट्यूड म्हणजे काय बघा, मॅग्निट्यूड म्हणजे काय, ह्याचा जो परिमाण असतो तो परिमाण बदलला नाही पाहिजे. म्हणजे काय, थोडक्यात त्याला आपण त्याचं वस्तुमान म्हणतो. परिमाणाला त्याचं वस्तुमान, त्याचं परिमाण बदललं नाही पाहिजे. आणि बघा विथ कशाच्या रिस्पेक्ट मध्ये, स्पेस अँड टाइमच्या, म्हणजे त्याला इथून चंद्रावर घेऊन जा, उंदरावर घेऊन जा, कशावर बी घेऊन जा, त्याचं माप जे आहे परिमाण ते बदललं नाही पाहिजे. थर्ड बघा, पहिलं पाहिलं काय पाहिलं बघा, इट इज इझिली अवेलेबल. दुसरं पाहिलं इनव्हेरिएबल. तिसरा बघा, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, सर्वांना मान्य झालं पाहिजे. सर्व मान्य म्हणजे काय, सर्वांना, तुम्ही मी सर्वांना हे युनिट मान्य झालं पाहिजे. यस, हा. आणि तिसरं, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल, म्हणजे काय, आपल्याला पुनरुत्पादन करता आलं पाहिजे. म्हणजे नव्यानं पुनरुत्पादन करता आलं पाहिजे, नव्याने पुन्हा 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 बनवता आले पाहिजे. अँड नॉट पेरिशेबल. यस, म्हणजे काय बघा, आपण 4 गोष्टी शिकलो कशाच्या, रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट. जेव्हा गुड युनिट असेल, पहिल्यांदा होता इट शुड बी इझिली अवेलेबल, दुसरा होता इनव्हेरिएबल, तिसरा काय होता बघा, तिसरा होता नाही चेंज होणार नाही. यस, आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. आणि चौथा काय होता बघा, तो आपल्याला इझिली रिप्रोड्युसेबल. कळतात, 4 गोष्टी आहेत. इट शुड बी इझिली अवेलेबल, दुसरा होता इनव्हेरिएबल, तिसरा होता सांगा रिप्रोड्युसेबल, म्हणजे इझिली रिप्रोड्यूस करता आला पाहिजे, आणि चौथा होता हा पेरिशेबल पाहिजे. यस, अशा आपण 4 गोष्टी पाहिल्यात. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढची स्लाइड आहे. आता बघा इथे व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ युनिट. आपण आताच पाहिलं युनिट म्हणजे काय असतं. युनिट मध्ये पाहिलं जी क्वांटिटी आपण स्टँडर्ड क्वांटिटी त्याला काय म्हणतो युनिट. आता आपल्याला काय पाहायचं आहे, युनिट. बघा युनिट मध्ये एक लक्ष द्या. बघा इथे पहा, इथे पहा, आपल्याला पाहायचंय युनिट काय असतं. आपल्याला युनिट काय असतं हे पाहायचं. पहा युनिट, बघा युनिट आपल्याला पाहायचंय की काय असतं युनिट. यस,
बघा इथं तुम्हाला 4 युनिट दिसत आहेत का? व्हेरी गुड, दिसत आहेत. हे 4 युनिट दिलेत. त्या युनिट बद्दल आपल्याला पाहायचंय की 4 युनिट कसं वर्क करतात. बघा पहिलं दिलंय MKS सिस्टीम. इट इज मॅट्रिक्स सिस्टीम सुद्धा त्याला आपण म्हणतो. मग MKS म्हणजे काय? बघा MKS दिलाय तुम्हाला पहिला युनिट. मग MKS काय असतं? इन MKS सिस्टीम म्हणजे या सिस्टीम मध्ये, कोणत्या MKS सिस्टीम मध्ये बघा आपण कशाच्या सिस्टीम पाहिलो? डिफरंट टाइप्स ऑफ युनिट्स. युनिटच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे MKS सिस्टीम. MKS म्हणजे काय? MKS मध्ये लेंथ मेजर इन मीटर. M म्हणजे काय? सांगा. लेंथ मेजर इन मीटर. M म्हणजे मीटर. मग K म्हणजे काय? किलोग्राम. मग काय मोजतो? मास मेजर इन किलोग्राम. S म्हणजे काय? सेकंड. सेकंड म्हणजे काय? कशाचं युनिट आहे? टाइमचं. आणि टाइम मेजर इन सेकंड. दिस इज द MKS सिस्टीम. मग MKS सिस्टीम इज स्टँड फॉर कशावर आहे? लेंथ मेजर इन मीटर, त्याच्यानंतर मास मेजर इन किलोग्राम अँड बघा टाइम मेजर इन सेकंड. ह्या टाइम कशात दिलाय? सेकंड. लेंथ कशात दिली? बघा मास दिलाय किलोग्राम आणि लेंथ कशात दिली? मीटर मध्ये. आता मग हा जर पहिला, दुसरं पहा. दुसरं काय आहे? CGS सिस्टीम. ह्याला कोणती सिस्टीम म्हणतो? गॉशियन सिस्टीम. मग ह्याला मॅट्रिक म्हणलात. मॅट्रिक सिस्टीम म्हणजे काय? नंबर्स येतात. मग ह्याला गॉशियन सिस्टीम काय म्हणतात? गॉस नावाचा सायंटिस्ट होता. त्यानं इलेक्ट्रोमॅग्नेट बद्दल शोध लावला. मग त्यानं मॅग्नेटिक फील्ड मध्ये पाहिलं आणि त्याने मॅग्नेटिक फील्ड पास झाली, त्याचं SI युनिट शोधून काढलं आणि त्यानं CGS युनिट मध्ये घेतलं होतं. म्हणून CGS युनिटला कोणती सिस्टीम म्हणतो? गॉशियन सिस्टीम असे म्हणतात. कळतंय? गॉस नावाच्या सायंटिस्टच्या नावावरून त्या सिस्टीमचं नाव पडलं गॉशियन. का पडलं? कारण की त्यानं पहिल्यांदा या सिस्टीमचा यूज केला. कशासाठी? मॅग्नेटिक फील्ड मोजण्यासाठी. म्हणून त्याच्या नावावर कशाचं नाव पडलं? युनिटचं. कोणत्या? CGS. मग CGS युनिटला कोणते युनिट म्हणतात? गॉशियन सिस्टीम असे म्हणतात. MKS ला कोणती सिस्टीम म्हणतात? MKS ला मॅट्रिक सिस्टीम असे म्हणतात. मग बघा गॉशियन सिस्टीम पाहूत आपण. CGS सिस्टीम बघा. CGS. C म्हणजे काय हो? इथं लेंथ, MKS मध्ये लेंथ मेजर इन बघा मीटर, तर CGS मध्ये लेंथ मेजर इन सेंटीमीटर. हा झाला सेंटीमीटर. कशा काय मोजतो? सेंटीमीटर मध्ये आपण लेंथ मोजतो. काय मोजतो विद्यार्थी मित्रांनो? बघा लेंथ मोजतो. लेंथ मेजर इन सेंटीमीटर. आता बघा हा G म्हणजे काय हो? पार्ले G नाही. G म्हणजे ग्राम. मग ग्राम कशामध्ये मोजणार? मास. किलोग्राम. मग मास मेजर इन ग्राम CGS सिस्टीम मध्ये. आणि बघा S म्हणजे काय हो? मग सेकंड. मग सेकंड कशात मोजतो? सेकंड म्हणजे टाइम. टाइम मेजर इन सेकंड. बघा इथं MKS आणि CGS. M म्हणजे मास. मास मेजर इन बघा मीटर. मीटर मेजर इन लेंथ. लेंथ मेजर इन मीटर. आणि C म्हणजे सेंटीमीटर. सेंटीमीटर आणि मीटर. दोघांमध्ये काय मोजतो? लांबी. जर आपल्याला आपल्या वहीवर रेषा मारायच्या, वहीवर एखादी डब्बा काढायचा तर कशामध्ये घेतो? सेंटीमीटर. ग्राफ काढायचा कशामध्ये घेतो? सेंटीमीटर. आणि आपल्या घराला लांबी वगैरे मोजायची असेल तर कशात घेतो? मीटर. आपल्याला ड्रेस वगैरे आणायचा आहे आणि कपडा घ्यायचा आहे बघा, तुम्हाला नेहरू ड्रेस वगैरे शिवायला, तर कशामध्ये मिळणार? मीटर मध्ये. म्हणजे लांबीच मोजायला ना. म्हणजे वेगवेगळे मीडियम आहे. आता त्याच्यानंतर बघा K म्हणजे काय? किलोग्राम. किलोग्राम मध्ये काय मोजतो? मास. म्हणजे 1 किलो सफरचंद घ्यायचे, किलोग्राम मध्ये मोजणार. बरोबर आहे. मग ग्राम मध्ये काय मोजतो? छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, आपल्याला सोनं वगैरे असेल, किलोग्राम मध्ये मोजतो का? नाही. कशात मोजणार? मग ग्राम. मग टाइम मेजर इन सेकंड. टाइम मेजर इन सेकंड. बघा दोघांमध्ये नाही, सगळ्यामध्ये टाइम कशात मोजतात? सेकंड मध्येच मोजतात. बघा झाली 2 सिस्टीम. एक पाहिलं MKS, दुसरी पाहिली CGS. आता विद्यार्थी मित्रांनो तिसरी सिस्टीम आहे कोणती? FPS. चला आता FPS सिस्टीम काय? जेव्हा ब्रिटिश भारतात आले, मग भारतात आल्यानंतर बघा त्यावेळेस आपण कोणतं मेजरमेंट वापरायचं? आपल्याला किलो मध्ये. बघा आपण जसं की आपल्याला दळण वगैरे आजकाल आपण कशात दळण आता बी कशात मोजतो? मास. म्हणजे मास मेजर इन किलोग्राम. मग किलोग्राम मध्ये मोजतो का? नाही. मग पाहिली 4 पाहिल्या, 2 पाहिल्या. मग पाहिली कोणती युनिट आहे सांगा? मग असं झालं पाहिली, आदली, शेर, असं होतं 1.25 शेर. आता आपल्याजवळ 1.5 शेर आहेत. यस. मग काय झालं?
आता ह्या गोष्टी आपण मग जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, यस, त्यांनी भारतात आल्यानंतर जेव्हा बाहेरचे कोणते इंग्रज आले, डच आले, फ्रेंच आले, ब्रिटिश आले, मग त्यांना काय झालं, त्यांनी या सिस्टीम आणल्या का त्यांना इथलं कळणारच गेली ती आपली सिस्टीम. मग त्यांनी कोणती सिस्टीम आहे बघा आपण, ब्रिटिश सिस्टीम इन FPS सिस्टीम. या सिस्टीम मध्ये बघा एफ म्हणजे काय हो, फूट. पहा इथं लिहितो मग FPS. एफ म्हणजे काय असतं बघा, फूट. चल फूट नाही, फूट. पी म्हणजे काय असतं, पाऊंड. यस, बघा ही असती FPS. एफ म्हणजे काय हो, फूट. पी म्हणजे काय, पाऊंड. आणि एस म्हणजे काय हो, सेकंड. हा, आता फूट मध्ये काय मोजतो विद्यार्थी मित्रांनो आपण, बघा फूट मध्ये काय मोजतो, लेंथ. काय मोजणार, लेंथ. हा, लेंथ आपण मोजतो की नाही, लांबी. 4 फूट, 2 फूट, 3 फूट. हा, आपण आता बी जर CV लिहायचं असेल किंवा बायोडाटा लिहायचा असेल तर आपण तिथं बघा उंची टाकतो आपली. किती टाकतो, 5 फूट 4 इंच, 6 फूट 2 इंच. म्हणजे काय, लेंथ मेजर इन फूट. त्याच्यानंतर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा फूट नंतर आहे आपल्याला पाऊंड. येस, हा, मास मेजर इन पाऊंड. यांनी काय करायचे, पाऊंड मध्ये मास मोजायचे. कोण, ब्रिटिश. आता बी त्यांच्या देशामध्ये त्यांनी जे मास आहे ते कधी कधी कोणी कोणी पाऊंड मध्ये मोजतात. आणि तिसरं काय हो, सेकंड. सेकंड म्हणजे कशाचं युनिट आहे, टाइम. टाइम मेजर इन सेकंड. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हे FPS सिस्टीमचा अभ्यास करतो. एफ म्हणजे फूट, पी म्हणजे पाऊंड, एस म्हणजे सेकंड. झाली FPS. फूट म्हणजे कशात मोजतो, लेंथ मेजर इन फूट, मास मेजर इन पाऊंड, टाइम मेजर इन सेकंड. दिस इज द FPS सिस्टीम. आणि FPS सिस्टीम कुठून आली, ब्रिटिश वरून. म्हणून या सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणतो, ब्रिटिश सिस्टीम. बघा आपण 3 सिस्टीम पाहिलो. पहिली होती MKS, दुसरी होती CGS, तिसरी होती FPS. MKS सिस्टीम मध्ये लेंथ मेजर इन मीटर, मास मेजर इन किलोग्राम, टाइम मेजर इन सेकंड. अँड दिस इज द मेट्रिक सिस्टीम. दुसरी सिस्टीम होती CGS सिस्टीम. आता CGS सिस्टीम मध्ये लेंथ मेजर इन सेंटीमीटर, मास मेजर इन ग्रॅम, टाइम मेजर इन सेकंड. ही झाली CGS सिस्टीम. आणि CGS सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणतो, गॉशियन सिस्टीम. का, गॉसच्या नावावरून या सिस्टीमचं नामकरण केलं. आता तिसरी सिस्टीम आहे FPS. आता लेंथ मेजर इन फूट, मास मेजर इन पाऊंड, टाइम मेजर इन सेकंड. या सिस्टीमला कोणती सिस्टीम म्हणतो, या British system. This is the FPS system. And the last one and most important system is SI system. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या तिन्ही गेल्या म्हणजे इथंच आहेत की, हा, पण आता ह्या तिन्ही झाल्या. आता काय पाहायचं, SI सिस्टीम. बघा SI म्हणजे काय, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट. 1971 मध्ये, कधी, 1971 मध्ये, in 1971 in 14th इंटरनॅशनल कॉन्फरन्स. हा, 14व्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये, याला काय म्हणतो आपण, 14व्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये सर्व देशांनी एकत्र येऊन 1971 साली एक सिस्टीम काय केली हो, स्वीकारली. का हो, आपला माल आयात निर्यात व्हायचा किंवा कोण जे सायंटिस्ट होते त्यांनी एकत्र आले आणि काय म्हणले, बाबा की आपण जे पण अनालिसिस करू, जे पण शोध लावू किंवा जे काही मोजू ते आपण काय करू बाबा, एक स्टँडर्ड युनिट ठेवू. का, तुम्हाला आणि आम्हाला किंवा सर्वांनाच हे काय करावं लागले, कोणी मीटर मध्ये मोजायले, कोणी सेंटीमीटर मध्ये मोजायले, कोणी पाऊंड मध्ये मोजायले, वेगवेगळ्या गोष्टी मोजायला. मग काय होणार, यामुळे बघा मी एखादी गोष्ट फूट मध्ये मोजायलो आणि माझा मित्र जो आहे सेंटीमीटर मध्ये मोजायला, कोणी मीटर मध्ये मोजायला, मग काय तर्क लागल देणाऱ्याला. मग त्यासाठी आपण काय केली, एक सिस्टीम स्वीकारली. त्या सिस्टीमला म्हणतो आपण
SI सिस्टीम. बघा ही SI सिस्टीम. मग काय काम झालं, सगळ्या देशाच्या राष्ट्राच्या सायंटिस्टनी एकत्र येऊन या सिस्टीमचा स्वीकार केला की बाबा आपण काय करू, या सिस्टीम मध्ये बघा लेंथ, मास आणि टाइम, हे काय पुढे सांगतो, पुढे ह्या गोष्टी पुन्हा होणार आहेत. यस, लेंथ कशात मोजतो आपण एसआय सिस्टीम मध्ये, लेंथ मेजर इन मीटर, त्याच्यानंतर मास मेजर इन किलोग्राम आणि टाइम मेजर इन सेकंड. मग तुम्ही म्हणणार ही तर MKS, मग ही तर MKS सिस्टीम मध्ये दिसायली. मग ह्या MKS सिस्टीमचा आपण SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट केलो आणि SI सिस्टीमचा आपण स्वीकार केला. कधी हो, 1971 साली. कितव्या, 14व्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये. आता काय करणार मग, ही झाली आपली SI सिस्टीम. बघा द इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स इज कॉल्ड SI सिस्टीम. इन दिस सिस्टीम, या सिस्टीम मध्ये देअर आर बघा 7 फंडामेंटल क्वांटिटीज अँड 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज. बघा या सिस्टीम मध्ये फिजिकल क्वांटिटीचे पुन्हा 2 प्रकार पडतात. पुढे पाहायचे बघा या. यस, कळतात या 4 सिस्टीम, MKS, CGS, FPS आणि SI. MKS ही मॅट्रिक्स सिस्टीम आहे, CGS गॉसियन सिस्टीम आहे, FPS ब्रिटिश सिस्टीम आहे आणि SI सिस्टीम. यस, नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो पहा, व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी. बघा भौतिक राशी शिकलात. भौतिक राशी म्हणजे काय, क्वांटिटी शिकलो, एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी बघा, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी काय असते ते आपल्याला पाहायचे. बघा इथं डेफिनेशन आहे तुमच्यासाठी, दिसायला तुम्हाला दिसत असेल. यस, पहा इथं बघा. What is physical quantity? Physical quantity is that which can measure directly or indirectly in terms of कशाच्या, laws of physics can be expressed. म्हणजे काय, any quantity that can be measured. Yes, बघा there are 2 types of, बघा types नंतर पाहू, लक्ष द्या. Physical quantity म्हणजे काय, any quantity that can be measured is called physical quantity. फिजिकल क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आपण, त्याला म्हणतो भौतिक राशी. दिस इज द फिजिकल क्वांटिटी. बघा फिजिकल क्वांटिटी इज दॅट विच कॅन बी मेजर्ड डायरेक्टली और इनडायरेक्टली. यस, अँड इन टर्म्स ऑफ विच लॉज ऑफ फिजिक्स कॅन बी एक्सप्रेस्ड. यस, आता देयर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे पुन्हा किती प्रकार पडतात, 2. एक आहे फंडामेंटल क्वांटिटीज, दुसरी आहे डिराइव्ड क्वांटिटीज. बघा फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, मूलभूत राशी. कोणती राशी, मूलभूत राशी. जसं आपल्या काही मूलभूत गरजा असतात, बरोबर आहे. अगोदर 3 होत्या, आता 5 झाल्या, आता वाढत जातील, माहित नाही. बघा मूलभूत राशी म्हणजे जशा बेसिक जे मुळात आहेत त्याला म्हणतो मूलभूत राशी, ज्या बदलत नाहीत. मग अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे आपल्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं, मुळात आहेत, त्या मुळापासून आहेत. तसंच ह्या मूलभूत राशी आहेत, या फक्त बदलणार नाहीयेत, आहेत तितक्या आहेत. पहा मग त्याच्यामध्ये बघा ह्याची डेफिनेशन पाहू पहिल्यांदा. मूलभूत राशी पहा इकडे बघा, इथं मी लिहितो दिसायला का तुम्हाला, बघा दिसत असेल. व्हेरी गुड. यस यस,
बघा आपण काय लिहिलं याच्यामध्ये, फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर नोन ॲज फंडामेंटल क्वांटिटी. सोपी डेफिनेशन सांगतो. यस, मूलभूत राशी म्हणजे अशी भौतिक राशी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी? भौतिक राशी. अशी भौतिक राशी जी दुसऱ्या भौतिक राशीवर अवलंबून नसते, त्या भौतिक राशीला मूलभूत राशी असे म्हणतात. म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी. बघा इथे वाटलं तर मी लिहितो, तुम्ही पहा. बघा, द फिजिकल क्वांटिटी which does not depends on any other physical quantity is called fundamental यस, त्याला काय म्हणतो आपण? फंडामेंटल क्वांटिटी. बघा लक्षात येतं, द फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी भौतिक राशी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? भौतिक राशी. विच डज नॉट डिपेंड, अवलंबून राहत नाही, डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी, कोणत्याही भौतिक राशीवर. त्याला म्हणतो आपण मूलभूत राशी. मूलभूत राशी असे म्हणतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग किती मूलभूत राशी आहेत? तुम्ही सांगला होता फिक्स आहेत. किती येतो? 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती येतो? 7 मूलभूत राशी आहेत. मग आपल्याला पुन्हा 7 मूलभूत राशींचा अभ्यास व्यवस्थितरित्या करायचा आहे. यस, कळलं का इथेपर्यंत? मूलभूत राशी म्हणजे काय? बघा, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय कळालं का? भौतिक राशी म्हणजे एनी क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड. जी क्वांटिटी आपण मोजू शकतो त्याला काय म्हणणार? फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार आहेत? 2. एक आहे फंडामेंटल क्वांटिटी, दुसरी आहे डिराइव्हड क्वांटिटी. मग व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी? बघा, फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? मूलभूत राशी. अशी भौतिक राशी जी दुसऱ्या भौतिक राशीवर अवलंबून नसते, थोडीही अवलंबून नसते, जी काय असते मुळात स्वतंत्र असते, त्याला काय म्हणणार आपण? भौतिक राशी. यस, कळते? आता त्या भौतिक राशीवर दुसरी भौतिक राशी अवलंबून नसते, त्याला काय म्हणायचं? मूलभूत राशी. मग एकूण किती मूलभूत राशी आहेत फिजिक्स मध्ये? एकूण 7 मूलभूत राशी आहे. आता त्याच्यानंतर बघा, डिराइव्हड क्वांटिटी, साधित राशी और साध्य राशी असे म्हणतो. अलाराम करू. बस बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला पाहायचंय साधित राशी. पहा इथं आहे डिराइव्हड क्वांटिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरी आहे साधित राशी. डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे साधित राशीवर याला काय म्हणतो आपण? साध्य. साधित और साध्य राशी. साध्य म्हणजे काय हो? आपण म्हणतो की नाही ध्येय साध्य करायचे. तसाला मिळवायचे. आपल्याला मिळवायचे म्हणजे दुसऱ्यापासून मिळेल, काही प्रक्रिया करून, काही अनालिसिस करून किंवा गुणाकार भागाकार करून. पहा 1 2 का 4 होऊन जाते. पहा यस, फिजिकल क्वांटिटीज कोणती? अशी भौतिक राशी विच डिपेंड्स अपॉन, जी अवलंबून आहे, 1 or more fundamental quantity for their measurement. म्हणजे अशी भौतिक राशी जी दुसऱ्या भौतिक राशीवर अवलंबून असते त्याला म्हणतो साध्य राशी और डिराइव्हड क्वांटिटी. आणि इकडे बघा, अशी भौतिक राशी जी दुसऱ्या भौतिक राशीवर अवलंबून नसते त्याला म्हणतो मूलभूत राशी.
ही नसते ही असते, या दोन राशा लक्षात ठेवायचं. जी अवलंबून नसते त्याला म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी, जी अवलंबून असते त्याला म्हणतो डिराइव्हड क्वांटिटी. गॉट इट? कळतं? चल आता बघा याची डेफिनेशन पहा. द फिजिकल क्वांटिटी which does not depends on any other physical quantity is called derived क्वांटिटी. विद्यार्थी मित्रांनो पहा, अशी भौतिक राशी, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? भौतिक राशी विच डज नॉट डिपेंड्स ऑन, आहे इथं डिपेंड्स ऑन करा, विच डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे अशी भौतिक राशी जी दुसऱ्या भौतिक राशीवर अवलंबून असते त्या भौतिक राशीला काय म्हणतो आपण? साध्य राशी और डिराइव्ड क्वांटिटी असे. इथपर्यंत कळतंय? चल आता ह्याचा पुढचा पोर्शन आहे बघा इथे. ठीक आहे, आज आपण इथपर्यंत पाहणार आहोत. यस विद्यार्थी मित्रांनो बघा आपण काय पाहिलंय आतापर्यंत. ठीक आहे, आतापर्यंत बघा आपण पहिल्यांदा पाहिलं मेजरमेंट म्हणजे काय असतं, म्हणजे कंपॅरिझन ऑफ, बघा कंपॅरिझन ऑफ फिजिकल क्वांटिटी अननोन क्वांटिटी विथ द नोन क्वांटिटी, हे झालं कंपॅरिझन, त्याला म्हणतो आपण मेजरमेंट. त्याची नीड का असते ते पाहिलं. त्याच्यानंतर बघा नीड फॉर मेजरमेंट पाहिलं, गरज का असते. त्यानंतर पाहिलं आपण एकक, डिफाइंड युनिट्स अँड रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट्स, म्हणजे चांगल्या एककांची गरज का भासते. त्याच्यानंतर पाहिलं आपण व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ युनिट, देयर आर 4 डिफरंट टाइप्स ऑफ युनिट पाहून घ्यानंतर. त्याच्यानंतर पाहिलं आपण फिजिकल क्वांटिटी, व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी. मग त्याच्यानंतर त्याचे 2 प्रकार आहेत, फंडामेंटल अँड डिराइव्हड क्वांटिटी. देन आफ्टर वी सॉ नो. यस म्हणजे इथपर्यंत आपण आपल्या या आजच्या लेक्चर मध्ये पाहिलो. विद्यार्थी मित्रांनो खरंच जर मी पण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असतात आणि तुम्हाला जर खरंच माझं शिकवलेलं कळत असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलशी जोडत राहा, सबस्क्राईब करत चला. केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, किंवा लवकरच आपण या चॅप्टरची सिरीज आणि 11वी इयत्ता 11वी मध्ये जितके काही तुम्हाला MSc CET साठी महत्वाचे चॅप्टर आहेत त्यांचा आपण आपल्या युट्यूब चॅनलवर फ्री मध्ये क्लासेस टाकणार आहोत, व्हिडिओज टाकणार आहोत. तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन येईल. यस त्यासाठी बेल आयकनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. बघा आपण आपल्या चॅनलवर सांगितलं होतं की पहिल्यांदाच आपल्या चॅनलचं नाव आहे फिजिक्स बाय शेख सर, ह्याला विसरू नका. यस यस युट्यूब मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बार वर टाकायचे फिजिक्स बाय शेख सर, तर तुम्हाला आपलं चॅनल दिसेल, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि कारण की तुम्हाला पुढच्या चॅप्टरची नोटिफिकेशन येईल. यस सो टुडे वी विल स्टॉप हिअर. धन्यवाद. आपण थांबूत. आपल्या चॅप्टरची पहिली सिरीज होती बघा लेक्चर फर्स्ट, असे आपण पूर्ण लेक्चर घेणार आहोत. थँक्यू.